मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे, परंतु अनेक महिलांना जुलैचा हप्ता मिळालाच नाही। लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात। आता महिलांना 13वा हप्ता मिळालेला आहे। दरम्यान ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यामागे काही कारणे असू शकतात। यामागे काय कारणे असतील ते व्हिडिओतून जाणून घेऊ। तर पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्राची रहिवासी। लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना अटच अशी होती की जी महिला या योजनेचा लाभ घेणार आहे ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक आहे। जी महिला महाराष्ट्राची रहिवासी नसेल परंतु महाराष्ट्रात राहत असेल तर मात्र या बहिणीला यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही। दुसरं कारण म्हणजे वयोमर्यादा। 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या वयोगटापेक्षा जास्त वयाच्या महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचे अर्ज बाद झाले असतील। तिसरं कारण म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न। कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। जर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तसेच सरकारी नोकरदार, जर कुटुंबातील लाभार्थी महिला किंवा कुटुंबातील एखादा दुसरा सदस्य जर सरकारी नोकरदार असेल तरी देखील या कुटुंबातील त्या महिलेला आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाहीये। तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ म्हणजेच जर महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तरी देखील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही। जसं की जर एखादी महिला नमो शेतकरी योजना किंवा दुसऱ्या कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल आणि तिला 1,500 पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर तिचं नाव लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे। तसेच राजकीय कुटुंब म्हणजेच राजकीय कुटुंबातील सध्याची किंवा माजी आमदार किंवा माजी खासदार असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। 4 चाकी वाहन, जर कुटुंबात 4 चाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। 4 चाकी वाहनाबाबत अनेक महिलांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घेतले आहेत, परंतु अजूनही काही महिला यामध्ये समाविष्ट होत्या, त्यामुळे त्यांचे अर्ज अपात्र ठरवण्यात येणार आहेत। यामध्ये ट्रॅक्टरचा समावेश नाहीये। तर यापुढे पाहूया ऑगस्टचा हप्ता आता पात्र महिलांना कधी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे, त्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। ऑगस्टच्या शेवटच्या 2 आठवड्यात किंवा सणासुदीच्या दिवशी ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो, परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून तरी समोर आलेली नाही। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक